KNH न्यूज 24। श्रीरामपूर पत्रकार संघटनांची मागणी। ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांना पोलीस संरक्षण द्या, आरोपीला तातडीने अटक करा। श्रीरामपुरातील ज्येष्ठ पत्रकार आणि जय बाबा दैनिकाचे संपादक बाळासाहेब आगे यांना इंस्टाग्रामवरून जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अद्याप मोकाट असल्याने त्याला तातडीने अटक करण्यात यावी आणि आगे यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी श्रीरामपुरातील पत्रकार संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे केली आहे। शहर पोलिसांनी अलीकडेच नशेचे इंजेक्शन विक्री प्रकरण उघडकीस आणून गुन्हा दाखल केला होता। त्याबाबतची बातमी प्रकाशित झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी गणेश मुंढे याने थेट इंस्टाग्रामवरून बाळासाहेब आगे यांना धमकी दिली। मात्र शहर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होताच केवळ 10 मिनिटात आरोपीने धमकीचा मेसेज डिलीट केल्याने त्याचे वरवरचे आणि गुप्त लागेबांधे कोणासोबत आहेत हे तपासावे, अशी पत्रकारांची मागणी आहे। म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकायला नको, पोलीस दादापेक्षा कोणी दादा नाही हे दाखवून द्यावे, अशा शब्दांत पत्रकार नेते सुनील मुत्था यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। आरोपी मोकाट फिरत असल्याने बाळासाहेब आगे यांच्या जीविताला गंभीर धोका आहे, त्यामुळे त्यांना तातडीने पोलीस संरक्षण मिळालेच पाहिजे, अशी सर्वांची ठाम मागणी आहे। पत्रकार संघ, प्रेस क्लब, मराठी पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया आदी संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख घारगे यांना या संदर्भात निवेदन दिले। यावेळी अध्यक्ष अशोक गाडेकर, विष्णू वाघ, बाळासाहेब भांड, रमण मुत्था, रमेश कोठारी, बद्रीनारायण वढणे, भास्करराव खंडागळे, सुनील मुत्था, महेश माळवे, नागेश सावंत, नवनाथ कुताळ, अनिल पांडे, सुनील नवले, प्रदीप आहेर, रवी भागवत, देविदास देसाई, दिलीप दायमा, सुरेश कांगणे, महेश रक्ताटे, सलीम पठाण, हरिभाऊ बिडवे, अशोक रणनवरे, मोहन जगताप, दिलीप लोखंडे, विकास बोर्डे, एकनाथ डांगे, संदीप शेरमाळे, राजेंद्र भोसले, एजाज सय्यद, शफीक शेख, सुहास शेलार, विष्णुपंत दावरे, संतोष बनकर, सचिन उघडे, नितीन चित्ते, चंद्रकांत लांडगे, रामेश्वर आरगडे, बापूसाहेब नवले, तानाजी लामखेडे, अर्जुन राऊत, स्वामीराज कुलथे आदी उपस्थित होते। पत्रकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी योग्य ती दखल घेऊन त्वरित कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले। KNH न्यूज 24 साठी राजेंद्र सूर्यवंशी, श्रीरामपूर।